पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला असून या दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे। कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला। भीषण अपघातात कारमधील चालक हा खेडच्या आमदाराचा पुतण्या असल्याची माहिती समोर येत आहे। अपघातानंतर तो गाडीतच बसून राहिला होता। याबाबत मिळालेली माहिती अशी की पुणे नाशिक महामार्गावर एकलेहरे गावाजवळ हा अपघात घडला। खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याच्या कारने दुचाकीला धडक दिली। अपघातानंतर मयूर मोहिते हा कारमध्येच बसून होता, तर अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या ओम भालेराव या 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला। फॉर्च्युनर कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडकली। दोन्ही गाड्यांची धडक इतकी भीषण होती की एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे। कारने दोघांना चिरडल्यानंतर मयूर मोहिते हा कारमध्येच बसून होता। रस्त्यावरून जाणाऱ्या दुसऱ्या एका कारच्या डॅश कॅम मधून मयूर मोहिते कारमध्ये बसल्याचे रेकॉर्ड झालं आहे। स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी मयूरला गाडीतून बाहेर काढलं। अपघातानंतर ओम भालेरावच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आहे। दुचाकीस्वार तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मंचर पोलिसात आमदार पुतण्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या अपघातानंतर मंचर पोलीस स्टेशनला तणावपूर्ण परिस्थिती होती।